मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं, दरवर्षी आपलं 50,000 60,000 कोटी 50,000 60,000 आपलं उत्पन्न जीएसटीचं वाढतंय. इथं आकडे आहेत सगळे. त्याच्या संदर्भामध्ये राज्य देशाच्या जेवढं कलेक्शन आहे त्याचं 16% कलेक्शन एकट्या महाराष्ट्राचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला जेवढं कलेक्शन आहे त्याचा निम्मा पैसा तर आपल्याला जीएसटीनं परत येतोच. ती कुठली अडचण आपल्याला त्या ठिकाणी येत नाही. आणि बाकीच्या संदर्भात आम्ही इथं कुठेही वेडेवाकडे प्रकार होऊ नये म्हणून डीबीटी केलेलं आहे. डायरेक्ट त्या आधार कार्डशी आम्ही लिंकअप करणार आहे. ज्या महिलांना आम्हाला ही मदत करायची आहे ते आधार कार्डशी लिंकअप गॅस सिलेंडर द्यायचा, ते गॅस सिलेंडर देणार नाही. गॅस सिलेंडरच्या रक्कम जी काही 3 सिलेंडरची असेल ती त्या भगिनीच्या अकाउंटला जाणार आहे. एकाने बोला रे एकाने. नगर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष जावळे 9,30,000ची लाचेची मागणी करतात, 8 लाखाची मागणी करतात. अहो असल्या बाबतीमध्ये कडक कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोला सांगितलेलं आहे, ते त्याचा तपास करतायत. त्याच्या संदर्भात विश्वास नांगरे पाटलांशी आमचं बोलणं झालेलं आहे. त्यांची टीम तिथे गेली, बाकीच्यांच्याकडनं पण माहिती घेतायत. असे कुणाच्याही प्रकारचे लाड पुरवले जाणार नाही. जे चुकीचं करेल, जे भ्रष्टाचार करतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल. एकच मिनिट. डिसेंबरच्या धर्तीवरती लाडकी बहीण योजना आणलेली आहे. साधारण किती तरुणींना त्याचा लाभ होईल आणि किती निधीची तरतूद किती वेळासाठी केली गेली? वर्षभराच्या करता 46,000 कोटी रुपयाची तरतूद त्याच्याकरता केलेली आहे. आणि साधारण आमच्या मुली आणि बहिणी अशा मिळून, कारण त्या 21च्या पुढं आणि 60च्या आत अशा प्रकारची ती योजना आहे. लहान मुलींना जन्मलेल्या मुलीला तर 18 वर्षापर्यंत 1,01,000ची योजना आमची ऑलरेडी आहेच. त्या मधल्या मुलींच्या करता आणि आमच्या भगिनींच्या करता ही योजना आम्ही दिलेली आहे, मुख्यमंत्री माझी बहीण योजना. आणि त्याच्यामध्ये 46,000 कोटी आणि साधारण 2,50,00,000 ते 40 लाख असा आमचा अंदाज आहे. आणि ते देताना काही श्रीमंतांना ते मिळणार नाही. ज्या गरीब भगिनी आहेत त्याच्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे गाडी 4 चाकी गाडी वगैरे असेल, जे इन्कम टॅक्स भरत असतील त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. जे नोकरीला असतील त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. जे गरीब महिला आहेत की ज्यांचं ओढाताण होते, ते सिलेंडर आणू शकत नाही, अशांना ही मदत आहे. तुम्ही म्हणालात की डिसेंबर मध्ये सुद्धा आम्हाला संधी आहे अर्थसंकल्प लागू करण्याची, परंतु विरोधक तर म्हणतायत की तुमचं सरकारच येत नाही. त्यांचं सरकार, पोकळ घोषणा. एक मिनिट, त्यांचं सरकार येणार हे कोणी त्यांना ज्योतिषांनी सांगितलं? याच्यामध्ये आम्हाला वाटतं आमचं सरकार येणार. आता फक्त अर्धा टक्काच फरक होता. आणि तुम्हाला माहितीये कशा पद्धतीनं हे नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह सांगण्यात आले. काय सांगण्यात आलं की बाबा संविधान बदलणार. हे आमच्या बॅकवर्ड क्लासमध्ये इतकं पर्क्युलेट केलं. आम्ही सांगत होतो अरे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही बदललं जाणार. एनडीएच्या मीटिंग मध्ये तिथं संविधान ठेवलं. पहिल्यांदा पंतप्रधानांनी संविधानाचा नमस्कार केला. शपथविधीला तिथं संविधान तिथं मान त्या ठिकाणी ठेवलेला, संविधान दिन साजरा केला. पण फेक नॅरेटिव्ह डेव्हलप करण्याच्या करता ते यशस्वी झाले. त्याच्यात आम्ही कमी पडलो. त्याच्या संदर्भामध्ये त्याला आमच्या आदिवासीमध्ये देखील ते पर्क्युलेट झालं. काहींना वाटलं की समान नागरी कायदा येणार, सगळ्यांचं आरक्षण काढून टाकणार, अमुक होणार तमुक होणार. अल्पसंख्याक समाजाला वाटलं की आता आपला एक तर मताचा अधिकार काढून घेतील किंवा आपल्याला आता गोळा करतील. आणि ते सीएचं नाही का बाहेरच्या आपण आतमध्ये आणणार आहोत तसं आपल्याला बाहेर पाठवणार. अशा पद्धतीनं त्यांच्यात पण नरेटिव्ह फेक करण्याचा प्रयत्न, सेट करण्याचा प्रयत्न, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या मौलाना आझाद मंडळाची यावेळेस आम्ही तरतूद वाढवली. परदेशी जाण्याच्या करता अल्पसंख्याक मुलांचा मुलींचा आम्ही समावेश केला. त्या संदर्भामध्ये कुठेही असं आम्ही, शेवटी राज्य सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता करायचं असतं. अर्थसंकल्पामध्ये मी आणि दीपकनी देखील सांगितलं हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य. मी त्याच दिवशी प्रेसमध्ये चहापानाचा कार्यक्रम होता त्यावेळेस सांगितलं की मनुस्मृतीच्या बद्दल आमची काय भूमिका आहे. आणि तशा पद्धत हेच शिक्षण मंत्री, कुठलाही धडा नाही काही नाही, दणकून सांगतात श्लोक आहे, अमक आहे, तमक आहे.
बरं काही लोक ते बघत नाहीत, वाचत नाहीत, त्यांनी ऐकल्यानंतर आणि तुमचे अनेक चॅनल झालेले त्यांनी दाखवल्यानंतर त्या गोष्टी कधी कधी खऱ्या वाटाव्या लागतात.